पुढे ठाण्यामध्ये आता उल्हास नदीला पूर आल्याची माहिती मिळते। उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे बदलापूरमध्ये सगळे रस्ते जलमय झाले, तर टिटवाळा, आंबिवली आणि कल्याणमध्ये सुद्धा पुराचा धोका वाढलाय। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने आपल्या धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर उल्हास नदीमधून वाहून येणारा म्हणजे बदलापूरवरनं कल्याणमध्ये येणारी हीच उल्हास नदी आता रौद्र रूप घेताना पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण आंबिवली मार्गावर असलेल्या याच उल्हास नदीच्या काठावर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतातून उगम पावणारी ही उल्हास नदी सध्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहे। रायगड आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसमुळे या ठिकाणी थेट याचा परिणाम म्हणजे उल्हास नदीची जी पाण्याची पातळी आहे ती धोक्याची पातळी उल्हास नदीने ओलांडली आहे आणि त्यामुळे आता अकराळ विकराळ रूप या नदीने धारण केलेले आहे। त्यामुळे काहीच पावसाचा जोर कायम राहिला तर शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।